तर पहा, आजच्या पहिल्या लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे हा. एका परीक्षेमध्ये विजयला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले होते? 18% गुण जास्त मिळाले होते. आणि अजयला 6% गुण काय झाले? कमी मिळाले. पास व्हायला किती टक्के गुण कमी मिळाले? 6. विजयला 18% जास्त मिळाले, अजयला 6% गुण कमी मिळाले. दोघांच्या गुणांतील फरक म्हणजे याला जास्तीचे मिळालेले गुण आणि याला कमी मिळालेले गुण यांच्यातील फरक बरोबर किती आहे? 96 आहे. तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं काय करायचं? आपल्याला एक ट्रिक्स वापरायची. पहा, जास्तीचे मिळालेले गुण किती टक्के आहेत? 18%. अधिक कमी मिळालेले गुण किती टक्के आहेत? 6%. दोन्हींची मिळून काय करायची? बेरीज करायची. किती? 18 आणि 6 ची बेरीज. मग या दोघांमधला फरक जो दिलेला आहे तो दिलाय आपल्याला 96 मार्क्स, 96 गुण दिलेत. पहा, मग आता 24% बरोबर जर 96 गुण, तर आपल्याला एकूण परीक्षेचे गुण काढायचे आहेत. म्हणजे त्या परीक्षेमध्ये 100%ला किती गुण दिलेले आहेत हे आपल्याला काढायचं आहे. आता इथून पुढे तुम्हाला जमतंय. 24 ला 96 तर 100 ला किती? यांचं फक्त त्रैराशिक मांडायचं आहे. 100 गुणाकारामध्ये 96 आणि भागाकारामध्ये 24. सांगा कुणे कुणाला भाग द्यायचा? कितीचं जाईल 24 ने 96 ला? 24 एक 24, 24 चोक 96 आणि गुणाकारामध्ये हे 100 जशास तसे. ती परीक्षा एकूण किती गुणांची होती? मग 400 गुणांची होती. आलं लक्षात? परत एकदा सांगते, इकडे लक्ष द्या. जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की एकाला पास होण्यापेक्षा जास्त टक्केवारी मिळाली आणि एकाला पास व्हायला कमी टक्केवारी मिळाली, अशा वेळी काय करायचं? दोघांच्या टक्केवारीची बेरीज बरोबर दोघांच्या गुणांतील फरक. म्हणजे जी काही बेरीज आली या बेरजेची टक्केवारी म्हणजे त्यांच्या गुणांतील फरक. तर 100%ला एकूण किती असं मांडायचं आणि त्रैराशिक करून सोडवायचं. कुठलंही सूत्र वापरायचं नाही, काहीही डोक्यात ठेवण्याची गरज नाही. घ्या लिहून. आता काही अडचण नाही मग या प्रकारामध्ये. आता पाहायचा पुढचा प्रकार. पहा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून घ्या. MPSC ला पडलेला हा प्रश्न आहे. पहा, एका टाकीतून 22% पाणी सांडून गेल्यावर 112 लिटर पाणी जर आणखीन सांडले परत तर अर्धी टाकी पाणी शिल्लक राहिले. तर आपल्याला विचारले त्या टाकीमध्ये एकूण पाणी मावण्याची क्षमता किती आहे? बघा, जरा विचार करा, डोक्यावरती जोर द्या आणि सोडवा. काय येते उत्तर? पहा, इकडे लक्ष द्या. आता प्रश्नात दिलंय काय आणि आपल्याला काढायचंय काय हे अगोदर लक्षात घ्या. समजा एक टाकी आहे, तिच्यातला अगोदर किती पाणी सांडून गेलं? 22% पाणी सांडून गेलं. परत आणखीन किती सांडलं? 112 लिटर पाणी सांडलं. आता काय म्हणतंय गणित? की अर्ध पाणी बाबा सांडून गेलं. आता टाकीत पाणी किती शिल्लक आहे? अर्धच आहे. तर प्रश्न विचारलाय आपल्याला एकूण टाकीमध्ये किती पाणी मावतं. तर लक्षात घ्या, हे जे 50% आहेत पहिले, या 50%मधून सुरुवातीला किती पाणी सांडलं? हे 22% पाणी सांडलं. म्हणजे किती शिल्लक राहिलं? आता 28% राहिलं आहे की नाही? मग पुन्हा आपल्याला काय म्हटलंय? 112 लिटर पाणी सांडलं, किती टाकी काय झाली? अर्धी झाली. म्हणजे हे 28% पाणी सांडलं की टाकी काय झाली? आता अर्धी झाली. म्हणजे सरळ सरळ आपल्याला प्रश्नात दिले की बाबा 28% म्हणजे किती? 112 लिटर. तर आपल्याला एकूण पाणी म्हणजे किती टक्के? 100% काढायचे. पुन्हा आपल्याला तिथेच यायचंय. पहा, मग घ्या, 28%ला जर 112 लिटर पाणी असेल तर 100%ला बाबा मग किती? त्रैराशिक मांडायचं. 100 गुणुले 112
भागाकारामध्ये किती 28. 28 ने 112 जातो का भाग? डायरेक्ट जातो. कितीचा म्हणा? 28 चोक 12 दर्शे आणि हे 2 शून्य जशास तसे. म्हणजे त्या टाकीची पाणी मावण्याची क्षमता आहे 400 लिटर. एकूण टाकीमध्ये पाणी किती मावतं? 400 लिटर पाणी मावतं. आलंय का लक्षात? जर नसेल आलं तर आणखीन एक आहे पहा, प्रॅक्टिससाठी परत तुम्हाला समजावून सांगते. येईल मग यासारखा. आता दुसरा सोडवता काय अडचण नाही. पहा बघा काय दिलंय प्रश्नामध्ये पुढच्या. एका टाकीतून 18% पाणी अगोदर सांडले, नंतर 160 लिटर सांडले. आता ती टाकी अर्धी झाली. तर आपल्याला काढायचं आहे त्या टाकीमध्ये एकूण पाणी किती मावते पहा. इकडे लक्ष द्या. आता काय करायचंय आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी? अगोदर अर्धी टाकी पाणी घ्यायचं, म्हणजे 50% पाणी घ्यायचं आणि या 50% पाण्यातून 18% पाणी काय करायचं? परत सांडून द्यायचं. दिलं सांडून. मग आता किती टक्के शिल्लक राहिलं? 32 राहिलं. आता हे 32% म्हणजेच किती लिटर पाणी सांडलंय? परत आणखीन 160 लिटर पाणी सांडलेलं आहे. मग 32 ला जर 160 लिटर येत असेल तर टाकीमध्ये एकूण 100% पाणी मावण्याची क्षमता किती आहे पहा. 100च्या गुणाकारामध्ये 160 घ्या आणि भागाकारामध्ये त्रैराशिक मांडताना किती घ्या? 32. सांगा कुणी कुणाला भाग द्यायचा? 16 1 16, 16 2 32, बे 1 बे, बे 5 10 आणि 2 शून्य राहिलेली जशास तशी. बरोबर आहे. एकूण टाकीमध्ये किती पाणी मावणार आहे? 500 लिटर पाणी मावणार आहे. आलं लक्षात? काय अडचण नाही. घ्यायचा पुढचा प्रश्न. आता बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा असा हा प्रश्न आहे. म्हणजे परीक्षेला नेहमी पडतो पहा हा. अल्कोहोल आणि द्रावण. तुम्ही पाहिलं असेल 15 लिटर द्रावणामध्ये 20% अल्कोहोल आहे. जर त्यात आणखीन 3 लिटर पाणी ओतले तर अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? सोडवा बघा जमतंय का? पहा इकडे लक्ष द्या. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आपल्या ओळखीचा नाही. जे रोज अल्कोहोलचं सेवन करतात त्यांना बरोबर माहिती किती याच्यामध्ये किती पाणी टाकायचं. तर बघा 15 लिटर द्रावणामध्ये सुरुवातीला काय केलं? 20% अल्कोहोल टाकलं, म्हणजे अल्कोहोल आहे. जर त्यात आणखीन 3 लिटर पाणी ओतले तर आपल्याला विचारले आता अल्कोहोलचं प्रमाण एकूण द्रावणामध्ये किती टक्के होईल. तर याला काय करायचं? असा प्रश्न दिसला अल्कोहोल आणि द्रावण की याला जास्त डोकं लावायचं नाही. ज्या ज्या संख्या प्रश्नात ज्या ज्या संख्या दिलेल्या आहेत पहा प्रश्नात त्या घ्यायच्या. पहिल्यांदा किती लिटर द्रावण दिलंय? 15 लिटर. त्यात अल्कोहोल किती टक्के टाकलंय? 20% आणि छेदस्थानी याच द्रावणात परत 3 लिटर द्रावण ऍड करून लिहायचं. पहिलं किती? 15 आणि हे किती? 3. 15 आणि 3 किती झाले? फक्त हे सोडवायचं. आलं लक्षात? याला जर तुम्ही सोडवलं तर 3 ने भाग जाईल का? 3 1 3, 3 6 18, 3 5 15. पुन्हा जातो का भाग? नाही जाणार. 2 ने पण जाऊ शकतो पण आपण डायरेक्ट सोडूया. 20 5 किती? भागाकारामध्ये किती आले आता? म्हणा 6चा पाडा 10 पर्यंत. 6 1 6 राहिले किती? 6 6 राहिले किती? दशांश घ्या आणि शून्य घ्या. आता देत बसा भाग. तर बघा आता जे द्रावण आहे त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती होणार आहे? 16.66%. म्हणजे जसं जसं तुम्ही पाणी त्यामध्ये ऍड करत जाताल तसं तसं अल्कोहोलचं प्रमाण त्यातलं काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. वाढत जाणारच नाही ना. बरोबर आहे. लिहा मग पहा. किंवा तुम्हाला व्यवस्थित जर हे सूत्र तर नाहीये, ट्रिक्सच आहे पण ती ट्रिक्स लिहिलेली पहा. जर लिहायची असेल व्यवस्थित तर पहा.
इथं लिहून दिलेली मी, तुम्ही जशास तशी ती घेऊ शकता. फक्त जशास तसं द्रावण घ्या, त्याला अल्कोहोलच्या प्रमाणाने गुणा आणि भागिले एकूण द्रावण पहिलं आणि नंतर ऍड केलेलं असं व्यवस्थित लिहून घ्या. तर पहा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो म्हणजे येतोच. त्यामुळे याला IMP वगैरे जे काही करायचंय तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जे समजेल ते करून ठेवा. कारण हा जर प्रश्न परीक्षेत दिसला आणि पुन्हा सोडवायचं म्हटलं तर याचा खूप गोंधळ होतो. डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय, पहिलं द्रावण त्याला अल्कोहोलच्या टक्क्याने गुणायचं आणि भागाकारामध्ये पहिलं द्रावण प्लस नंतर मिळवलेलं द्रावण यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आता याच्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय, एकूण त्याच्यामध्ये पाणी किती टाकायचं हे विचारलेलं आहे. जर आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण 25% करायचंय तर मग सांगा आता पाणी किती ओतायचं. पहा, इकडे लक्ष द्या. पहा, आता असा जर प्रश्न परीक्षेत आला की तुम्हाला पहिलं द्रावण दिले आणि त्यात अल्कोहोलचं प्रमाण दिले आणि त्यामध्ये डबल आता आपल्याला विचारले स्पेसिफिक अल्कोहोलचं प्रमाण एवढं पाहिजे, तर त्यामध्ये पाणी किती ऍड करावं लागेल. तर काय करायचं, पहा, सरळ पहिलं द्रावण पाहायचं किती आहे. पहिलं द्रावण गुणाकारामध्ये पहिलं अल्कोहोलचं प्रमाण, पहिलं अल्कोहोलचं प्रमाण, बरोबर आहे, बरोबर. दुसरं द्रावण आणि दुसरं अल्कोहोलचं प्रमाण. पहा, दुसरं द्रावण आणि दुसरं अल्कोहोलचं प्रमाण सांगा. मग पहिलं द्रावण किती आहे याच्यामध्ये, 15 लिटर आहे, बरोबर आहे. पहिलं द्रावण आहे 15 लिटर आणि सुरुवातीला या 15 लिटर द्रावणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती आहे, 40% आहे. तर आता आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के करायचंय, 25% करायचंय आहे की नाही. मग आपल्याला विचारलं यामध्ये आणखीन किती पाणी मिळवावं लागेल, बरोबर आहे, किती द्रावण मिळवावं लागेल. तर काय करायचं, पहा, आता इथे जर पाहिलं आपण तर इथं व्यस्त गुणोत्तर आहे. व्यस्त गुणोत्तर म्हणजे काय, जेवढं तुम्ही पाणी जास्त ओतत राहताल तेवढं अल्कोहोलचं प्रमाण काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आणि जेवढं तुम्ही पाणी त्यातून काढून घेताल तेवढं अल्कोहोलचं प्रमाण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग असं जर असेल तर इथं काय करायचं, आता समोरासमोरील गुणाकार करायचा म्हणजे डायरेक्ट 15 × 40 भागाकारामध्ये किती इकडले हे 25. सांगा कोणी कुणाला भाग द्यायचा, 5 ने द्यायचा, 5 5 5 त्रिक 85 आणि 8 त्रिक 24. म्हणजे किती द्रावण त्यामध्ये टाकावं लागेल आपल्याला, 24 लिटर द्रावण टाकावं लागेल. म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण किती होईल, 25% एवढं होईल, बरोबर आहे. आता पाणी जर जास्त ऍड केलं तर अल्कोहोलचं प्रमाण काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, बरोबर आहे. आणि पाणी जर कमी ऍड केलं तर अल्कोहोलचं प्रमाण काय होणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. आले का लक्षात का नाही. आता प्रॅक्टिकल करता येणार नाही. बघा, याच्यापेक्षाही तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल आणखीन. पहा, इथे मी व्यवस्थित नोट्स मध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे कशासोबत काय ठेवायचं आणि कशा प्रकारे त्यांचा गुणाकार करायचा. काय अडचण नाही मग या प्रकारामध्ये. पाहायचं असंच चांगला पुढचा प्रकार. पहा, खूपच अवघड असा प्रश्न आहे. पहा, कुणाला याचं उत्तर येते. पहा, फार कठीण प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. क्वेश्चन मार्कचे 16% बरोबर 0.008. तर क्वेश्चन मार्कला किती,
आता या प्रश्नाकडे जर पाहिलं तर किती कठीण वाटायलाय पहा हा प्रश्न. आणि मी तुम्हाला म्हटलं सुद्धा हा प्रश्न अवघड आहे, पण याच्या एवढा सोपा प्रश्न जगाच्या पाठीवर नाही पहा. फक्त विचारलंय थोडस अवघड पद्धतीने, कारण इथे डायरेक्ट दिले आपल्याला की बाबा 16% म्हणजे किती आहेत, 0.008 आहेत. तर क्वेश्चन मार्क म्हणजे एक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, आणि होल संख्या म्हणजे आपण किती घेतो, 100% घेतो. मग डायरेक्ट लिहायचं 16%ला 0.008, तर 100%ला किती पहा, आणि यांचा तिरकस गुणाकार करायचा, बाकी काही वेगळं करायचं नाही. पहा 16%ला 0.008, तर 100ला किती करा, 100 गुणाकारामध्ये 0.008 भागाकारामध्ये आहेत हे 16. सुरुवातीला दशांशाचा विचार न करता भाग देऊन टाकायचा. 8 1 8, 8 2 16, बे 1 बे, बे 50 किती 100. किती उत्तर आलेलं आहे आपलं, 50 आलेलं आहे, बरोबर आहे. आता हे 50 असंच ठेवा आणि आता दशांशाचा विचार करा. दशांशाच्या नंतर किती अंक आहेत, 3 अंक आहेत, म्हणून 3 अंकांनी काय करायचं, हा दशांश कुणीकडे घ्यायचा, आता डावीकडे घ्यायचा. पहा 1 2 आणि 3, किती येणार आहे उत्तर आपलं, 0.05. किती येणार आहे पहा, 0.05. पुढे 50 म्हटला तरी चालेल, पण नंतरच्या शून्याला काही किंमत नसते, त्यामुळे आपलं उत्तर येईल फक्त 0.05. आहे काय अवघड याच्यामध्ये, पहा घेतला का लिहून व्यवस्थित. पाहायचा पुढचा प्रश्न बघा, नोट्स मध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. जर तुम्हाला इथे काही समजलं नाही तर पुन्हा नंतर व्यवस्थित समजून जाईल. पहा आता पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे पहा, आणि परीक्षेला पडलेला आहे, आणि सरळ सरळ हा प्रश्न लक्षात येत नाही. एकदा वाचून घ्या काय दिलेलं आहे. एका शाळेत मुले आणि मुली यांचे प्रमाण 3:4 आहे. जर यापैकी 50% मुले उत्तीर्ण झाली व 50% मुली उत्तीर्ण झाल्या, तर त्या शाळेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आपल्याला काय काढायची आहे, टक्केवारी काढायची आहे. इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय सांगितलंय, एका शाळेमध्ये मुले आणि मुली यांचं प्रमाण किती आहे, 3:4 आहे. म्हणजे मुलांचं प्रमाण आहे 3 आणि मुलींचं प्रमाण आहे 4. तर मुलांपैकी सुद्धा 50% अनुत्तीर्ण झालेत आणि मुलींपैकी सुद्धा 50% काय झालेत, अनुत्तीर्ण झालेत. पहा 50% पास, 50% नापास. खरं तर प्रश्न न सोडवता सुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी निघत आहे. अर्ध्या मुली नापास, अर्ध्या मुली पास, अर्धे मुलं नापास, अर्धे मुले नापास. डायरेक्ट उत्तर आपलं काय येत आहे, आपल्याला विचारलंय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी किती येणार आहे, 50, आणि उत्तीर्ण सुद्धा किती येणार आहे, 50. तरी सुद्धा जर आपण प्रॉपर वेनं सोडवायचं म्हटलं तुम्हाला समजून सांगण्यासाठी, तर समजा मुलांचं प्रमाण आहे 3, बरोबर आहे. तर आपल्याला 3 ला डिवाइड करता येत नाही, म्हणून 10 ने गुणूया, आणि मुले किती धरूयात आपण, 30. 30 पैकी पास किती झाले, आता 15 झाले, बरोबर आहे. आणि नापास किती झाले, 15 झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर मुली किती आहेत, आता 4. याला सुद्धा त्याच प्रमाणात गुणूयात, 10 ने 40 करूयात. 20 पास झाल्या, यातल्या 20 काय झाल्या, नापास झाल्या. पहा आलं लक्षात. आता एकूण शाळेतील मुलांची संख्या आहे 100%, तर 100%तले बाबांनो सेम संख्या पास झाली आणि सेम संख्या काय झाली, नापास झाली. म्हणजे पास झाले 50% आणि नापास सुद्धा किती झाले, या ठिकाणी 50% नापास झाले, बरोबर आहे. जर थोडंसं डोकं लावलं तर प्रश्न सोडवायची सुद्धा गरज नाही, कारण प्रश्नातच सांगितले अर्ध्या मुली नापास झाल्यात, अर्ध्या पास झाल्यात. अर्धे मुलं नापास झालेत, अर्धे मुलं पास झालेले आहेत. बघा घ्या लिहून.
एक चांगला प्रश्न तुम्हाला घरी सोडवण्यासाठी देत आहे. आज पाहायचं आणि उद्या मला याचं उत्तर सांगायचं. चला तर मित्रांनो, अशा प्रकारचे लेटेस्ट आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आपण आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासमध्ये नेहमीच घेत असतो. तर अशा प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आणि सोप्या ट्रिक्सने शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.